नमस्कार. जैन सर्वांना. कोणालाही पैसे देताना पैशाचा व्यवहार हा कोणाशी करू नका. का? तो आपला भाऊबंद असू, आपला मित्र असू किंवा आपले नातेवाईकाशी तर बिलकुल करू नका. भावाशी बी करू नका आणि दाजी दुजीशी तर बिलकुल करू नका. इतके माधवचोर राहते, भंगार दलिंदर कुठले, त्यांना पैसे घेताना सुद्धा लाज वाटत नाही आणि आपले पैसे आपण मागायला गेलो तर त्यांना देताना सुद्धा लाज वाटत नाही. इतके निर्लज्ज आणि सदासुखी राहते हे लोक. त्याच्यामुळं कोणाशीच पैशाचा व्यवहार करू नका. पैसे नाही दिले तर ते बरं आहे. कारण काय, त्याला राग येईल, तेवढा पुरता तेवढा राग येईल. परंतु पैसे देऊन वाईट झाल्यापेक्षा पैसे नाही देऊन वाईट झालेलं खूपच चांगलं आहे. कारण पैसे घेणारे मादरचोद ते इतके रडून पैसे घेणार आणि आपलेच पैसे आपण मागायला गेलो. जर आपल्याला आपल्या पैशाची गरज आहे, आता गरज आहे ना, आपल्याला वेळेवर पैसे नाही भेटले तर आपल्याला त्या पैशाची काय गाडी लावायची का सांगा. मग आपण आपले पैसे मागायला गेल्यावरून त्याची टोमणे आपल्याला ऐकावं लागत आहे. का आम्ही काय पळून चाललोय का? देतो ना तो आले पैसे का बुडावणार आहे का? अरे मग मादरचोद, तू घेताना पैसे जर आमच्याकडून तोंड बारीक करून घेतले होते, आज मला गरज आहे तर मग मला तू माझे पैसे देत नाही तर मग त्या पैशाचा अर्थ काय? ते काय कामाचे ते पैसे? म्हणून पैशाचा व्यवहार कोणाशीच करू नका. आणि ज्यांनी पैसे व्याजाने दिले असेल ना तर त्यांना तर बाबा 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 ते ज्यांनी व्याजाने दिले त्यांनी समजून घ्यायचे, मागायचे नाही. कारण तुम्ही त्यांना कांडे काय, तुम्ही 1% 2% पैसे देताय, ठीक आहे, तो डायरेक्ट तुमची 4 लोकांची इज्जत काढतो. मग काय, तो एका फुकाटी घेत नाही काय, 1% 2% तुला व्याज देतोय मोजून. मग कसे पैसे येईल तेव्हा देईल. म्हणून व्याजवाल्यांना सुद्धा हे असे टोमणे ऐकावं लागत आहे. म्हणून कधीही कोणाशी पैशाचा व्यवहार करूच नका. या दलिंदर आपल्या नातेवाईक आणि दाजी दुजी यांच्याशी बिलकुल करू नका. ते तर माधवचे पक्के दुश्मन, पक्के वैरी होता. पैसे मागायला गेलो तर आपलेच पैसे आपल्यावर फुगणार, आपल्यावर राग भरणार. त्यापेक्षा नाही दिलं सगळं राग भर. तू तुझं घर तुला प्यारं, माझं घर मला प्यारं. भाऊ काय घेणं नाही तू अशी माशी. पण पैसे देऊन वाईट होऊच नका. व्हिडिओ एकदम खरा आहे. व्हिडिओ जर पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि 100% सबस्क्राईब करत चला. सबस्क्राईब करत नाही तुम्ही, सबस्क्राईब करा. जय हिंद.